भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत। भाऊ, बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या अशी मागणी जी आहे ती आता विरोधक करतायत। आज सभात्याग सुद्धा विरोधकांनी अनेक केलेला पाहायला मिळाला। काय तुमचं काय मत? नाही, मला असं वाटतं कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत यांनी माफी यात्रा काढली पाहिजे। ईव्हीएम मशीन कुठून आली हो? ईव्हीएम मशीनचा जन्म कसा झाला? 1951 आणि 61च्या कायद्यामध्ये 1988ला स्वर्गीय राजीव गांधी असताना बदल केला। खरं तर 1980 मध्ये पहिल्यांदा प्रयोग झाला होता। त्या प्रयोगानंतर सुप्रीम कोर्टात केस गेली केरळच्या एका निवडणुकीत छोट्याशा, आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला तर कागदी बॅलेटनी निवडणूक घेतली पाहिजे, कारण 51 लोकप्रतिनिधित्वाचा कायदा आणि 1961 1988ला तुम्ही काय केलं? नाही, आम्ही विज्ञानवादी आहोत, आम्ही 21व्या शतकाचा विचार करतो। ईव्हीएमनी तुम्ही कायद्यात बदल केला। मग 2004 पासून जेव्हा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वापरली गेली, मग एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तेव्हा लोकसभेत एका खासदारांनी शंका प्रदर्शित केली, प्रश्न विचारला। डॉक्टर मनमोहन सिंगांनी किती गंभचवडं भाषण दिलं, एवढं तर ईव्हीएमचा सख्खा भाऊ देणार नाही की जे कागदी बॅलेट आहे त्याच्यानी पर्यावरणाचं नुकसान होतं, खर्चिक आहे। कागदी बॅलेटमध्ये मतमोजणी करणं ही प्रक्रिया अतिशय जिकरीची आहे। इथं बूथ कॅप्चरिंग होतं, कधी कधी यामध्ये गडबड होते, कारण मतदान पत्रिका खालती दुसऱ्या ठेवल्या जातात आणि वरती दुसऱ्याची लावल्या जाते आणि मग गठ्ठे मोजल्या जातात, आणि म्हणून ईव्हीएम मशीन पाहिजे। एक त्यांनी समिती नियुक्त केली मनमोहन सिंग साहेबांनी, आणि त्या समितीने सुद्धा अहवाल दिला की या निवडणुकीमध्ये पारदर्शकता आहे। तरीही काही लोकांनी शंका व्यक्त केली, आणि ही शंका व्यक्त केल्यावर 2011 मध्ये चैलेंज, चुनौती, आह्वान कि कोई माई का गाग अगर देश में है तो वो ईव्हीएम हॅक करके बता दो। का नाही गेलो तेव्हा? काँग्रेस तर ईव्हीएमची बिना पैशाची वकील होऊन संसदेमध्ये भाषणं देत होती। कर्नाटकमध्ये जिंकले ते ईव्हीएमवर राग का नाही काढत तुम्ही? तेलंगणात जिंकले, ईव्हीएम मशीन दोषी नाही। धूल थी चेहरे पे, आईना साफ करते रहे, नाचता येईना, अंगण वाकडं, जिंकता येत नाही, आणि ईव्हीएम मशीन वाईट वाकडं। नाना पटोले, उत्तमराव जानकर आणि सुनील राऊत असं म्हणतात की निवडणूक आयोगाकडे आमची मागणी आहे बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, तसं जर निवडणूक आयोगाने कळवलं तर आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ। नाही, मग आत्ताही देऊन टाका ना राजीनामा, तुम्ही शेवटी संकल्प करा ना। जसा तानाजी मालुसरेंनी दोर कापला, तुम्ही सर्वजण राजीनामे देऊन टाका आणि मग ती तीव्रता वाढेल। अरे कर्नाटकमध्ये सरकार नाही, तेलंगणात सरकार नाही, हिमाचलमध्ये सरकार नाही, झारखंडमध्ये सरकार नाही, महाराष्ट्रात समोरचे भाग रिकामे आहे, किती तीव्रता वाढेल, प्रचंड तीव्रता वाढेल। हे पराभूत झाले म्हणून काही नियम बदलले जातात, कारण तेही यांनी केलेले। शरद पवार असतील किंवा राहुल गांधी जे आहेत ते मार्कडवाडी ज्या गावामध्ये हे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं एक प्रक्रिया काही दिवसापूर्वी केली गेली, त्याला निवडणूक आयोगाने ॲक्सेप्ट घेतला, त्या ठिकाणी पवार जाणार आहेत आणि राहुल गांधी सुद्धा येणार। नाही, मला वाटतं की उद्या बारामतीमध्ये असा प्रयोग करायचा का? आणि बारामतीमध्ये आम्ही बॅलेट पेपरनी मतदान घेतो आणि सुप्रियाताईंच्या विरोधात मतदान झालं तर सुप्रियाताई राजीनामा देतील का? असं काय आहे? म्हणजे अशा पद्धतीने कधी निवडणूक आयोगाला संशयित करण्यासाठी असं काम कोणी सांगितलं का? असं काम कोणी सांगितलं? राहुल गांधी सुद्धा येणार आहेत, लॉंग मार्च करणार आहेत या सगळ्या मुद्द्यांवरती। आता काय करतील? स्वप्न सरकारचं पाहिलं, पण राहिले सरकारच्या ऐवजी बेरोजगार, काय करतील? रिकामपण त्यांना खात असेल ना। खरं तर या रिकामपणाचा उपयोग निवडणूक आयोगाला बदनाम करण्याच्या ऐवजी काँग्रेस मजबूत करण्यासाठी, यांची सर्वात मोठी अडचण काय माहिती आहे का? आता कार्यकर्त्यांना वाटायला लागलं की हे बुडणारं जहाज आहे, कप्तान आपलं जहाज बुडवणार आहे, आणि त्यातून लक्ष विचलित करायचं की गलती कप्तान की नाही आहे, गलती ईव्हीएम की आहे। असं आहे, नापास होणारा विद्यार्थी जसं स्वतः अभ्यास केल्याने हे सांगत नाही, सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न होते, तापच आगा होता, असंच जागं होतं, असं आहे। रावडांनी असं म्हटलं की त्या ग्रामस्थांना अटक करण्याची जे आहे ते आदेश का काढण्यात आले, जिथे ही सगळी प्रक्रिया निवडणुकीची चालू होती। मी सांगितलं ना, उद्या निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने वातावरण करता येईल का? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, उद्या जर बारामतीमध्ये एखाद्या गावात आपण प्रयोग करू आणि मग सांगू की लोकसभेमध्ये तुम्ही एवढी मतं होती ती खोटी आहे, आणि खोटी असल्याने तुम्ही आता सुप्रियाताई राजीनामा द्या, असं होतं का? आता रोहित पवारांच्या मतदारसंघात प्रयोग करू,
करता येईल का? असं नसतं. एक शेवटचा प्रश्न, काल देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत झाली सह्याद्रीला, त्यात त्यांनी असं म्हटलं की महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला आम्ही सोबत घेऊ, परंतु उदय सामंत असं म्हणतात की आमच्याजवळ अशी कुठलीही चर्चा झाली नाही, त्यामुळे त्यांचा कुठेतरी विरोध आहे की काय नेमकं? नाही, दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. त्यांच्याशी चर्चा झाली नाही खरं आहे, देवेंद्रजीची चर्चा झाली नाही. फक्त देवेंद्रजींना प्रश्न विचारला, तुम्ही घेणार का? देवेंद्रजी म्हणाले घेऊ. आता याच्यात तुम्ही देवेंद्रजींना जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही मनसेला घ्याल का, देवेंद्रजींनी उत्तरात सांगितलं की आम्ही घेऊ चर्चा जाग्यावर. उदय सामंतजी जे म्हणतात तेही खरं आहे, हे म्हणतात तेही खरं आहे. आता 9 आकडा आम्ही इकडून घेऊ का? तुम्ही 6 वाजता त्या आम्ही काय करणार आहे? साहजिकच आहे. सुधीर भाऊ आपल्यासोबत होते, त्यांनी बॅलेट पेपरवरती ज्या निवडणुका घेण्याची मागणी विरोधकांची आहेत यावरती सविस्तर भाष्य जे आहे ते केलेलं पाहायला मिळतं. कॅमेरामन सिद्धेश सोबत विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.